नमस्कार एस्परंट्स. तर चला सुरुवात करूया तिसऱ्या दिवशीपासून. तिसऱ्या दिवशीचे टार्गेट्स काय आहेत ते पाहूया आता. तर तिसरा दिवस, 3 दिवस पण उजाडले बघा. कधी दिवस जातील तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे. फर्स्ट टायमरसाठी पॉलिटी राज्यशास्त्रमधलं भाग 3 मूलभूत हक्क सुरुवात करा तुम्ही. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर भर ठेवा. म्हणजे हे का आणलं गेलंय? म्हणजे ह्याची काय-काय कारणं होती? मग त्यानंतर ह्यात कुठले-कुठले फंडामेंटल राइट्स आहेत? 14 पासून ते पूर्ण 35 पर्यंत सगळे पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. एक बेसिक रीडिंग द्या. 10 एम-सी-क्यू सोडवले तरी चालतील यावरती आणि रिवाईज करा पहिले जे 2 दिवस केलेले आहेत. बघा हे रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो? पुढचं पाठ, मागचं सपाट. ठीक आहे. तसं नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री म्हणजे इतिहासमध्ये स्थायी सेटलमेंट, रयतवारी, महलवारी प्रणाली जी आहेत ते व्यवस्थितपणे वाचून घ्या. त्याचं नोट्स बनवा. 10 एम-सी-क्यू त्याच्यावरती पण सॉल्व्ह केले तर चांगलीच गोष्ट आहे आणि टाईमलाईन बनवा, की पहिले कधी आलं, कुठलं आलं, नंतर कसं-कसं आलंय. त्यानंतर करंट अफेअर्स, मासिकातील लेख वगैरे वाचू शकता. हेडलाईन वाईज नोट्स करा, क्विक रिव्ह्यू करा त्याच्यावरती. ठीक आहे. फर्स्ट टायमरसाठी ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण रिपीटरसाठी काय आहे. तर GS4 आपलं आहे ते चालूच. त्याने आता ह्या टॉपिक वेगवेगळे लिहिलेत. पण तुम्हाला जसं-जसं वाटेल तसं-तसं तुम्ही प्रोसीड करू शकता पुढे-पुढे जसं जाईल तसं. ठीक आहे. कन्सेप्च्युअलवर भर ठेवा. रिअल लाईफ एक्झाम्पलवर जास्त भर ठेवा. तुमच्या आयुष्यात जे घडलेले असेल प्रामाणिकपणे, ठीक आहे. काय बनवायची गोष्ट नाहीये. जे पण प्रामाणिकपणे घडलेलं असेल ते जर तुम्ही 1-2 ओळीत जर लिहायला पाहिलं तर ते चांगलीच गोष्ट राहील. पण ते पण डिपेंड करतं क्वेश्चनवर आहे. ठीक आहे. बिना म्हणजे काही नसताना तुम्ही जर टाकायला लागले एक्झाम्पल तर मग ते वेगळंच झालं मग. ऑप्शनल सब्जेक्ट चालू करू शकता तुम्ही. एक संकल्पना तुम्ही घेऊ शकता त्यातली. त्यानंतर कन्सेप्च्युअलवर भर ठेवा. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरुवात करा. एक पी-वाय-क्यूज पण पहा. देखो एक पी-वाय-क्यू खूप महत्त्वाचं आहे आता. ठीक आहे. जसं-जसं तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घ्याल ना, तर जे पण तुम्ही टॉपिक वाचत आहात, तर त्याचा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन तरी ॲटलीस्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. कसंही येऊ दे म्हणजे तुम्ही आता एकदा वाचन केलं, समजा एक थिअरी वाचली, जी काही असेल ती. त्यानंतर त्याच्यावर प्रयत्न करा, की तुम्हाला किती काय-काय आठवतंय. लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री तुम्हाला वाटलं, की 2 सब्जेक्ट झालेत, तर मॉडर्न हिस्ट्रीमधलं रिव्हिजन करू शकता तुम्ही. महसूल व्यवस्था, दुष्काळ, नफा दृष्टिकोन म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण वगैरे. GS1 पर्स्पेक्टिव्ह लिंकिंग ते नंतर पाहूया आपण. नोट्स अपडेट वगैरे करू शकता. 10 एम-सी-क्यू सॉल्व्ह करू शकता याच्यावर पण. करंट अफेअर्स पण तेच तिसरी चालू घडामोडी मासिक किंवा पेपरमधून जसं होईल तसं नोट मेकिंग करू शकता किंवा लिंक करा GS1, GS4शी. आता बघा तुमचं जे माइंडसेट असेल ना, आता थोडंसं उघडायचा प्रयत्न करा. कारण की पहिले कसं एम-पी-एस-सी होतं, की बाबा एवढंच दिलंय, एवढंच वाचायचंय. आता ह्याच्यावर नका भर ठेवू. ठीक आहे. आता खूप वाईड व्हायला लागेल तुम्हाला. आता जे पण प्रश्न येतील ना आता, तर तुम्हाला थोडंसं ब्रॉड माइंडसेटनंच घ्यायला लागेल. आता तुम्हाला असं नाही बोलू शकत, की मला GS1च वाचतोय मी, GS4मध्ये कसं विचारलं? आता ते भानगड सोडून द्या. कारण की आता हे इंटरलिंकिंगचा गेम चालू झाला आता आणि ते थोडंसं अवघड जाईल स्टार्टिंगला. पण एकदा सवय लागली ना, ह्याच्यापेक्षा सोपं नाहीये काही. ठीक आहे. हा गेम खेळायला पाहिजे बस. टेस्ट प्रॅक्टिस करा, एनालिसिस करा, मागील चाचणीचे विश्लेषण करा. त्याच्यातले जे पण रॉंग आन्सर्स येतात आहे, ते रॉंग आन्सर्स का आले त्याच्यावर थोडंसं प्रयत्न करा, की काय आलं, कसं काय चुकलं माझं? किंवा मग त्याचं अजून कसं सुधार करू शकतो? ठीक आहे. चला मग भेटूया मग. जय महाराष्ट्र, जय हिंद.